आहेत, द्वारकाधीश परमात्मा आहेत, त्यांच्याशिवाय प्रथम पूजाचा अधिकारी कोण असू शकते असं सांगितल्याच्या नंतर मग त्या यज्ञामध्ये पहिली पूजा कन्हैयाची केली बरं. आणि जेव्हा कन्हैयाची पूजा करू लागले ना, तेव्हा त्या पूजामध्ये त्या यज्ञामध्ये खूप राजे आलेले होते, संत आलेले होते, तिथं शिशुपाल बी आलेला होता. मी तुम्हाला सांगायलो काय सांगायलो, भगवंताला आठवण्याची पद्धत वेगवेगळी असते. हे पहा, त्या यज्ञामध्ये शिशुपाल आलेला होता. शिशुपालने जेव्हा ऐकलं कृष्ण प्रथम पूजाचे अधिकारी आहेत, तेव्हा शिशुपाल शिव्या देऊ लागलेला आहे. शिशुपाल म्हणतोय, हा कृष्णाची पूजा करायची, अरे याच्या कुळाचा पता नाही. काय म्हणतोय शिशुपाल? वेगवेगळ्या बोलू लागल्या शब्द देवाला बोलतोय. याच्या कुळाचा पता नाही, याच्या आई वडिलाचा पता नाही, 4 दिवस नाही झाले द्वारकेचा राजा होऊन, आणि याची पूजा करायची, असा वेगवेगळ्या शब्दाने बोलू लागलेला आहे भगवान श्रीकृष्णाला. आणि असं काय असा बोलू लागला की अर्जुनाला राग आलेला आहे. महाराज अर्जुनाने गांडीव धनुष्य उचलला आणि धनुष्य उचलून कन्हैयाला म्हणला, कन्हैया याच्याकडे बघू का? देवाने सांगितलं नाही, मी याच्या आईला आत्याला सांगून ठेवलेलं आहे. कन्हैयाच्या दुसऱ्या आत्याचा मुलगा आहे शिशुपाल. हा, आत्याला सांगून ठेवलेले, आत्या मी याच्या 100 चुका माफ करीन, 100 चुका माफ करील, आणि 100च्या पुढे जर याने चूक केली तर याला साफ करीन, असं सांगितलं होतं भगवंताने. मग शिशुपाल शिव्या देऊ लागलेला आहे. शिव्या देत असताना भगवंताने शिव्या सगळे ऐकून घेतलेल्या आहेत. आणि जेव्हा 100 शिव्या झाल्या तेव्हा भगवंताने सांगितलं, शिशुपाल आता तू चुप बस, आता गप्प बस, आता तुझी शिव्या ऐकून घेणार नाही. तेव्हा शिशुपाल म्हणला, जा रे गवळ्याच्या पोरा, काय करशील? 101 शिवी दिली गवळ्याच्या पोरा म्हणला. आणि भगवान श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शनाला सोडलेले, आणि सुदर्शन गेलं आणि त्या शिशुपालचं मुंडक छाटून वापस आलं. बोला भक्तवत्सल भगवान की. आणि ते जेव्हा शिर त्याचं शिशुपालचं तुटलं, तेव्हा त्या शिशुपालची दिव्य ज्योत त्याच्या शरीरातून निघलेली. भगवंताच्या हाताने त्याला जेव्हा मरण आलं, शिशुपालच्या हृदयातून ते जीव बाहेर निघलेला आहे, भगवंताच्या जवळ आला. सगळे लोक तिथं जेवढे आहेत ना यज्ञामध्ये सर्व बघायले, ते जीव असणारा भगवंताच्या जवळ आलाय कन्हैयाच्या. कृष्ण कन्हैयाला 3 असणाऱ्या प्रदक्षिणा केल्या त्या जीवानी, त्या शिशुपालच्या जीवानी, आणि भगवंताच्या विग्रहामध्ये विलीन झाला. जेव्हा तो भगवंतामध्ये विलीन झाला, त्याला संयुज्यता मोक्ष प्राप्त झालेला आहे, भगवंतासारखं मोक्ष प्राप्त झाला. तिथं नारदजी बसलेले होते. नारदजी आणि युधिष्ठिरने नारदाला प्रश्न विचारला. युधिष्ठिरच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. म्हणले, धर्मराज म्हणतात, नारदजीला बोलले, म्हणले, काय लीला आहे देवाची, इतक्या शिव्या दिल्या गोविंदाला, भगवंताला या शिशुपालने, आणि तरीही भगवंताने याला स्वतःच्या विग्रहामध्ये समाविष्ट केलं, स्वतःमध्ये विलीन करून घेतलं. किती कृपावान भगवंत आहे. जर आपण बघायला गेलोत ना, तर जीवाची 7 देव कधी सोडित नाही बरं का. या जगामध्ये आपल्याला आपले वाटते तर सगळे, पण देवा एवढं जवळ आपल्या कुणी नाही जवळ देवा एवढं. हा, मुलुकपीठच्या अध्यक्ष राजेंद्रदास स्वामी म्हणतात, देवा एवढं जवळ कुणीच नाही. कसं? जीव कुठेही जाऊ द्या, जीव कुठेही जाऊ द्या, माणसाच्या शरीरात नाही, जीव एखाद्या शेणातलं किडू जरी झाला ना, जीव एखाद्या शेणातलं किडू झाला, नालीतली आळी झाला, त्या जीवाच्या सगळं कुणी राहणार नाही, पण देव त्याची साथ तरीही सोडित नाही. देव त्याच्या जवळच राहतोय, देव त्याच्या हृदयात थांबलेला आहे, देव त्याला सोडित नाही. हा, देव इतका सर्वांच्या जर जवळ कोण असेल 1 नंबरला तर तो देव आहे. आपल्या डोळ्याला लावलेलं काजळ सुद्धा लांब आहे, पण देव त्यापेक्षाही जवळ आहे. हृदयस्थ परमात्मा आहे, एरवी सर्वांच्या हृदयात सगळ्यात जवळ भगवंत आहे. ती प्राण ज्योत
जेव्हा भगवंतामध्ये विलीन झाली, करोडो लोकांनी त्यांना बघितलं, मोक्ष प्राप्त झाला. आणि तीच गोष्ट राजन मी तुम्हाला सांगतो म्हणले, कामा एक निस्ता असं नाही सांगितलं की नुसतं द्वेषानेच भगवंत प्राप्त होतो. कोण्या कोण्या गोष्टीने आठवलं तर देव प्राप्त होतं सांगू लागले. कामा द्वेषात भया स्नेहा हा भक्तेश्वरे मनः आवेशे तदघम हित्वा बहवस्तद्गतिं गतः. शुकाचार्य भगवान सांगतात परीक्षिती राजाला, नारदजी सांगतात युधिष्ठिरला. हा, नारदजी कुणाला सांगतात? युधिष्ठिरला. शुकाचार्य सांगतात परीक्षितीला, मैत्रेय सांगतात विदुराला. ही कथा इतक्या जागेवर चालू आहे. सूतजी सांगतात सनकादिकांना. हा, आणि ती कथा आपली चालू आहे. भगवान शुकाचार्य नारदजी युधिष्ठिरला म्हणू लागले, काय म्हणतात? भगवंताचं कोण्या कोण्या वेगवेगळ्या पद्धतीने आठवल्या भगवंत प्राप्त होतो. कामात, काम इच्छेने जर भगवंताला आठवलं तरी तो प्राप्त होतो. द्वेषात जरी आठवलं तरी प्राप्त होतो. भयात, भीतीने जर त्याला आठवलं तरी प्राप्त होतो. आणि स्नेहात, प्रेमाने जर आठवलं तरी प्राप्त होतो. उदाहरण दिले शुकाचार्यांनी, कुणी कुणी कसं कसं प्राप्त करून घेतलं. गोप्य कामात भयात कंसो द्वेषात चाद्य नृपः समबंधाय वृष्णेय स्नेहाद्यु भक्त्या वयम विभो. किती प्रकारने वेगवेगळ्याने करून सांगितले. शुकाचार्य म्हणतात गोपिकांच्या विशुद्ध प्रेमाला कुठं कुठं काम या शब्दाने भागवतामध्ये शब्द आलेला आहे. गोपिकांचं प्रेम हे विशुद्ध आहे, निष्काम प्रेम आहे, निष्काम भक्ती गोपिकांची. त्यांना कुठं कुठं श्रीमद भागवतामध्ये काम या शब्दाने बोललेले. काम इच्छेने गोपिकांनी भगवंताला प्राप्त करून घेतलं. भीतीने कुणी भगवंताला प्राप्त केलं? हा, भीतीने कुणी भगवंताला प्राप्त केलं? भयात कंसो. भीती कंसाला वाटत होती, कंसाने भीतीने भगवंताला प्राप्त करून घेतलं. शिशुपालने द्वेष केला, द्वेषाने शिशुपालने प्राप्त करून घेतलंय. असं चिंतन करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, आठवण करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. पण ज्याचं चिंतन करायलो, ज्याची आठवण करायलो, तो तर माझा गोपाल श्रीकृष्ण परमात्मा तोच आहे. आणि त्याची कशीही तुम्ही चिंतन करा, चाहे भीतीने करा, दुश्मन म्हणून करा, दोस्त म्हणून करा, पती म्हणून करा, मित्र म्हणून करा, भाऊ म्हणून करा, जशीही करा, फक्त त्या कन्हैयाचं चिंतन करा, तो तुम्हाला प्राप्तच होईल. हा, प्राप्त होतो तो भगवंत. मग सुंदर असे भगवंताला प्राप्त करायला तळमळ लागते. बरं, तळमळ लागते. तळमळ जर असली तर देव प्राप्त होता असतो. बोला गोपाल कृष्ण भगवान. एक वेळची कथा आहे. रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरु. विवेकानंद जेव्हा भगवान रामचंद्र परमहंसापाशी गेले तेव्हा विवेकानंदांनी त्यांना प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न एकच विचारला, देव कसा मिळेल? काय म्हणले? देव कसा मिळेल, देव कसा भेटल, असा प्रश्न विचारल्याच्या नंतर रामकृष्ण परमहंसाने सांगितलं, जप करा, चिंतन करा, देव मिळेल. विवेकानंदाने 10 माळे जप केला, लगेच गेले गुरुजी पाशी. मला अनेक देव भेटला नाही, कधी भेटल? ते म्हणले अनेक चिंतन करा. 20 माळी जप केला, लगे गेले गुरुजी पाशी. मला अनेक देव भेटला नाही, कसा भेटल? रामकृष्ण परमहंसाने विचार केला, याला देव भेटून द्यावा लागतोय वाटतं. त्याला म्हणले, चल तुझी देवाची गाठ घालून देतो. रामकृष्ण परमहंसाने त्यांच्या शिष्याच्या विवेकानंदाच्या हाताला धरलेले, चल म्हणले तुझी देवाची गाठ घालून देतो. घेऊन गेले कुठं? गंगेपाशी. गंगेमध्ये गेलेले, छाती इतक्या पाण्यात गेले, गळ्या इतक्या पाण्यात गेले. आणि रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्याला विवेकानंदाला म्हणले, बुडी घे. जेव्हा विवेकानंदाने बुडी घेतली ना, रामकृष्ण परमहंसाने त्यांच्या गुरुजींनी विवेकानंदाचं मान धरली आणि पाण्यात दाबलं. कुणाला? विवेकानंदाला. पाण्यात दाबलं, श्वास यायला ना विवेकानंदाला. पाण्यात धडपड करू लागले. इकडून बाहेर जाऊ का, तिकडून बाहेर जाऊ का विचार करू लागले. दुसरा काही विचार केला नाही.
विवेकानंदाला गुरुजींनी सोडलं नाही. कौरव गुरुजीच्या लक्षात आलं, आता जर 2 सेकंद याला पाण्याच्या बाहेर नाही काढलं तर ये पदार जाएंगे. तर तेवढ्यामध्ये वरी काढलं आणि विचारलं कसं वाटत होत. काय म्हणले, कसं वाटत होत. तर त्या विवेकानंदाने सांगितलं, महाराज मला फक्त एकच वाटत होतं, इकडून बाहेर निघू का तिकडून बाहेर निघू, दुसरं काही आठवलं नाही. मग रामकृष्ण परमहंसाने सांगितलं, हे बघ विवेकानंदा, जोपर्यंत तुला अशी तळमळ होत नाही देवाला भेटण्याची तोपर्यंत देव भेटत नाही. कशी देव तळमळ झाली पाहिजे, जशी पाण्याच्या बाहेर मासा फेकल्यावर माशाला तळमळ होती पाण्याकडे जाण्याची, तशी आपल्याला तळमळ देवाला भेटण्याची झाली पाहिजे. त्याशिवाय देव मिळत नाही. देव काय भाजीपाला आहे का, एक आहे ना ते गीत, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशाने भेटायचा नाही रे, देव सहजासहजी भेटत नाही. त्यासाठी भाव पाहिजे, भाव पाहिजे. कोणताही भाव ठेवा, कोणताही वेगवेगळा भाव ठेवला तरीही भगवंत प्राप्त होतो. अनेक शास्त्रामध्ये सांगितले तुम्ही भाव ठेवू शकता देवावर, कोणत्याही भावाने. पती समजून भगवंताला, माझ्या राम प्रभूला तुम्ही काय भावाने मित्र समजा. कन्हैयापाशी तर अनेक भाव बसतात लोकांचे, वेगवेगळे असणारे भाव, त्यांना सगळे आपलंस समजतात कन्हैयाला. तर मग काय जो भाव ठेवायचा आहे भगवंताला, त्या भावाने आपलं समजावं देवाला, माझा आहे. आणि त्याच्याशिवाय खरंच आपलं कुणी नाही, सर्वस्व भगवंत आपला आहे. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, भगवंत आपला आहे, आपण देवाचे, आपल्या त्यांच्याशिवाय दुसरं विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा देव आपला आणि आपण देवाचे, बाकी काही नाही महाराज दुसऱ्याचं. मग नारदाने सांगितलं, नारदजी म्हणतात, युधिष्ठिर कोण्या कारणाने भगवंताला आठवलं हे महत्वाचं नाही, कोणता भाव धरून देवापाशी आपण गेलो ते महत्वाचं नाही, किती तन्मयतेने त्याचं चिंतन केलं हे महत्वाचे, किती मनातून त्याला आठवलं हे महत्वाचे. जर मनातून त्याला आठवलं तरच तो जवळ येतोय, आणि वरून वरून जर आपण त्याला बोलवत असतो, नाटक करीत असतो, तेव्हा आपल्यापेक्षा नाटकी देव, नाटकी खूप मोठा नाटकी. करनाटकू, करनाटकू म्हणते ना विठ्ठलाला, करनाटकू. करनाटकू म्हणजे कर्नाटकातला योग्य अर्थ नाही निघत त्याचा. करनाटकू म्हणजे नाटक करणारा हा अर्थ निघतो त्याचा. नाटक करतो आपण देवापुढी, पण तो चतुरे हो, चतुरा तो शिरोमणी, आपण चतुराई देवाकडे दाखवतो. देवाने मन बुद्धी दिली आपल्याला, शरीर दिलं आणि मन दिलं, 2 गोष्टी दिल्या. देवाला असं वाटलं हे शरीर कामामध्ये लावील, संसारामध्ये लावील, आणि मन माझ्याकडे ठेवील. आपण उरपाट केलो, मन लावलं संसारात आणि शरीर देवाकडे लावतो आपण.
उरपाट करून टाकलं. असेच आपण साधे नमुने आहेत का आपण? गोपाल कृष्ण भगवान की जय, शिवाचार्य महाराज की जय, भागवत महापुराण की जय. पाणी प्यायला सुट्टी काय? 5 मिनिटे आधी आम्ही सगळे होईल. हॅलो. पाणी प्या, भाकरी खा, काय झोप घ्या, काय करा.